जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुजू युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या जे काही प्रेफरन्स लॉक संदर्भात बघा, या ठिकाणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. 16 तारखेपर्यंत जी काही मुदतवाढ आहे, तर या मुदतवाढीमध्ये संपूर्ण उमेदवारांनी प्रेफरन्स जनरेट आणि लॉक सध्या बघा करून घ्यायचं आहे. तर बऱ्याचशा या ठिकाणी प्रेफरन्स लॉक करण्यासंदर्भात ज्या काही अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या अडचणीवर विविध सध्या बघा उमेदवारांनी जे काही प्रश्न ईमेलच्या माध्यमातून पवित्र पोर्टलची काही ऑफिशियल वेबसाईटवर आलेल्या प्रॉब्लेमचे सध्या बघा जे काही ईमेलच्या माध्यमातून विचारणा करत असताना आयुक्त कार्यालयाच्या वतीने महत्त्वाचं या ठिकाणी शंका निरसन जे आहे तर ते करण्यात आले. याच्यामध्ये जवळपास जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या बघा विचारण्यात आले होते आणि त्या प्रश्नावरती आयुक्तांनी जे काही आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे सध्या उत्तर आहे शंका निरसन, तर त्या संदर्भात न्यूज बुलेटिन या ठिकाणी आलेलं आहे. ह्याच्यामध्ये पात्रता असेल, शैक्षणिक पात्रता असेल, वयोमर्यादा असेल, त्यानंतर कॉमर्सचे जे काही प्रेफरन्स जनरेट झाले नाही त्या संदर्भात अशा विविध प्रश्नाची सध्या बघा इथं उत्तरं जी आहे तर ती लेखी स्वरूपात देण्यात आली. तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ही जी काही न्यूज बुलेटिन आहे तर ही सध्या इथं आलेली आहे. ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टल उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट लॉक करण्याची सुविधा दिल्यानंतर उमेदवाराकडून ईमेलद्वारे विचारण्यात आलेल्या समस्यांबद्दल या ठिकाणी शंका निरसन करण्यात आलेले आहे. ह्याच्यात प्रश्न जे आहे तर ते प्रश्न बघा, इथं पहिला प्रश्न विचारण्यात आला होता की प्रमाणपत्रामध्ये नाव, शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता इत्यादी दुरुस्ती अथवा नव्याने नोंद करावयाची आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारला होता. म्हणजे जे सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे त्या फॉर्म मध्ये काही बदल सध्या करू शकतो का, शैक्षणिक असेल, नाव असेल, व्यावसायिक असेल पात्रता, तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण सध्या स्थितीत सेल्फ सर्टिफाय मध्ये म्हणजे प्रमाणपत्रामध्ये कोणताही प्रकारचा बदल सध्या करता येणार नाही. तर हे एक लक्षात घ्या. कारण आता सेल्फ सर्टिफाय मध्ये तुम्ही जी माहिती दिली असेल ती एकदाची ती दिली गेली आणि त्याच्याच बेसवर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही प्रेफरन्स आहे तर ते जनरेट झालेले दिलेल्या माहितीच्या आधारावर आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील त्याच्या आधारावर सध्या होणार. तर आता कोणत्याही प्रकारचा इथं दुरुस्त किंवा जो काही बदल असेल तर तो तुम्हाला प्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही. पुढचा प्रश्न आहे 2 नंबरचा प्रश्न की प्रमाणपत्र बाबतची काही अपडेट आहे तर ती नेमकी काय आहे. तर आपल्याला माहिती आहे की प्रमाणपत्राची जी काही मुदत आहे तर ती 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत देण्यात आली होती सेल्फ सर्टिफाय करण्यासंदर्भात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी नोंद केलेली माहितीमध्ये दुरुस्त, बदल, वाढ जे काही असेल तर ती करण्याची सुविधा देण्यात आली होती आणि मुदतीनंतर प्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल सध्या बघा या ठिकाणी करता येणार नाही. हा झाला दुसरा प्रश्न. त्यानंतर जे काही कॉमर्स उमेदवार आहे, बरोबर, कॉमर्स पदवीचे, तर त्या संदर्भात उच्च माध्यमिक वाणिज्य शाखेच्या ह्या ठिकाणी पदाचे प्राधान्यक्रम का उपलब्ध होत नाही. जे कॉमर्सचे बांधव आहे तर अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम असेल तर ते कोणत्याही प्रकारचं बघा त्या ठिकाणी जनरेट झालेले नाही, म्हणजे शून्य जनरेट आहे. तर त्या संदर्भात इथं उत्तर देण्यात आलंय की उच्च माध्यमिक वाणिज्य शाखेच्या रिक्त जागांची जाहिरात आलेल्या नसल्यामुळे या पदासाठी प्राधान्यक्रम उपलब्ध होणार नाही. म्हणजे ज्या काही रिक्त पदं आहे किंवा जाहिरात आहे त्याच्यामध्ये कॉमर्स विभागाच्या कोणत्याही प्रकारची वेकेन्सी आल्यामुळे ह्या ठिकाणी बघा न आल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्राधान्यक्रम जनरेट होत नाही. आता वाणिज्य शाखेचे सर्वसाधारण 11वी आणि 12वी हा जो काही गट आहे तर ह्या गटामध्ये वेकेन्सी सध्या बघा येत असते, परंतु 11वी आणि 12वीच्या जे काही वेकेन्सी आहे तर ती पवित्र पोर्टलवर सध्याच्या घडीला इथं आलेली नाही आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जी जाहिरातीमध्ये बघा रिक्त पदांची संख्या नसल्यामुळे कॉमर्स बांधवांना जे काही पदवीचं ह्या ठिकाणी बघा तुम्हाला, कारण प्रेफरन्स जे आहे तर आपल्याला पदवीचा जो काही मुख्य विषय आहे तर त्या मुख्य विषयावरती सध्या बघा आपल्याला प्रेफरन्स जनरेट होत असतात. तर ह्या एक महत्त्वाचा बघा या ठिकाणी क्लिअर जे वाणिज्य शाखेच्या उमेदवारांसंदर्भात महत्त्वाचा प्रश्न होता प्राधान्यक्रमाचा, तर त्याचं उत्तर इथं आहे. म्हणून सध्या प्रेफरन्स त्यांना जनरेट झालेले नाही. पुढचा प्रश्न होता की प्राधान्यक्रम नेमके कोणत्या उमेदवारांना जनरेट होती, बरोबर. कारण प्राधान्यक्रम आपल्याला माहिती आहे की कॉमर्स उमेदवार जे आहे पदवीचे तर त्या उमेदवारांना सोडून इतर जे काही उमेदवार आहेत तर त्यांना जनरेट झालेले आहे. त्याच्यामध्ये विषयासाठी बघा, माध्यमासाठी गटाच्या जाहिराती असतील आणि उमेदवार त्या जागासाठी आरक्षणासह शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता व इतर अर्हता धारण करत असतील व त्याप्रमाणे स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या असतील त्यांनाच प्राधान्यक्रम जनरेट या ठिकाणी होतील. म्हणजे जे जनरेट झालेले तर आपल्याला तुमचा पदवीचा विषय, माध्यम तुमचं कोणतं आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या गटासाठी पात्र आहेत, अशा ज्या संपूर्ण बघा जाहिरातीमध्ये जर त्या ठिकाणी वेकेन्सी, गट, माध्यम, विषय संपूर्ण असेल तर अशाच उमेदवारांना त्या ठिकाणी बघा जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या दाखवली गेली आहे आणि ही जाहिरात
कशाच्या बेसवर, तर सो प्रमाणपत्रामध्ये तुम्ही जी माहिती देण्यात आली शैक्षणिक व्यावसायिक माध्यमांसंदर्भात संपूर्ण, तर त्याच्या बेसवर आपल्याला प्राधान्यक्रम इथं जनरेट झालेले. तर हा एक महत्त्वाचा बघा प्रश्न होता. त्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करण्यासंदर्भात जी काही प्रश्न होता की नवीन वाढीव मुदत कोणती आहे, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 16 ऑगस्ट 2026 पर्यंत जी काही मुदत आहे तर ती मुदत असणार आहे. कारण ह्या मुदतीमध्ये तुम्ही जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते जनरेट आणि लॉक करून घ्या. पुढे मुदतवाढ मिळते किंवा नाही ह्याच्या भरोशावर राहू नका. जी मुदत आहे ह्या मुदतीमध्ये सध्या बघा तुम्ही प्राधान्यक्रम तुम्ही लॉक करून घ्या. कारण उमेदवारांची संख्या 1,50,000 पेक्षा जास्त उमेदवारांनी प्राधान्यक्रम जे आहे तर ते लॉक केलेले सध्या पाहायला मिळतात. म्हणून पुढे मुदतवाढ जर मिळाली तर पुढे 2 ते 3 दिवसाची सध्या मिळू शकते, परंतु ह्याच्या भरोश्यावर राहू नका. जी मुदत आता आहे ह्या मुदतीमध्येच तुम्ही लॉक करून घ्या आणि सविस्तर बघा. ज्या उमेदवारांचं लॉक असेल तर त्यांनी पुन्हा लॉग इन करून एकदा चेक करून घ्या. त्यानंतर वयोमर्यादा संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न होता की वयोमर्यादाचा जो काही नियम आहे तर तो नियम काय आहे. कारण आपल्याला 2 प्रकारच्या सध्या बघा जाहिराती आलेल्या आहेत. एक म्हणजे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि दुसऱ्या आहेत त्या खाजगी व्यवस्थापनाच्या. मग ह्याच्यामध्ये जे 1ली ते 8वीची सध्या बघा वेकेन्सी आहे आणि खाजगी शासकीय व्यवस्थापनाच्या पदासाठी या ठिकाणी जो नियम आहे तर तो वयोमर्यादा सध्या लागू आहे. परंतु खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 9वी ते 12वी करिता कमाल वयोमर्यादा त्या ठिकाणी लागू नसल्याने उमेदवारांना पात्र असल्यास प्राधान्यक्रम उपलब्ध त्या ठिकाणी होणार आहे. 1 ते 8वी साठी फक्त शासकीय व्यवस्थापनामध्ये या ठिकाणी बघा पदासाठी शासन नियमानुसार वयोमर्यादा त्या ठिकाणी लागू असणार आहे. मात्र 9वी ते 12वीच्या ज्या खाजगी व्यवस्थापनाच्या बघा शाळा आहेत तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा सध्या लागू नसल्यामुळे तिथे तुम्ही तुमचं वय सध्या जास्त जरी असेल ह्या नियमानुसार तरी देखील तुम्हाला तिथं प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न इथं विचारण्यात आलेला होता. पुढं आहे की मोबाईल नंबर संदर्भात होता. नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी काय करावे. कारण आपल्याला OTP जी आहे तर ती OTP सध्या बघा वेळोवेळी लागत असतो आणि त्याच्यासाठी बऱ्याचशा उमेदवारांचा जो काही मोबाईल नंबर बंद झालेला आहे तर अशा उमेदवारांनी काय करायचंय की जे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी विहित मुदतीत नजीकच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक कार्यालयाशी तुम्हाला संपर्क सध्या बघा साधायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर सध्या इथं बदल करून दिला जाईल. तसंच बघा अर्ज प्रक्रियेत अडचणी असल्यास उमेदवारांनी कोणत्या सूचनाचे पालन करावे, तर पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचना आहे तर त्यांचं तुम्हाला पालन करायचं आहे. तसंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या काही सूचना असेल तर त्या देखील दिल्या जातात. तसंच बघा भरती प्रक्रियेत अचूक माहितीसाठी काय करावे, तर वेळोवेळी पोर्टलवर जी काही सूचना आहे तर त्या सूचनेचं तुम्हाला वेळोवेळी अवलोकन करायचं आहे. जोपर्यंत अशा पद्धतीने लेखी स्वरूपात सध्या बघा माहिती येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही बघा या ठिकाणी यूट्यूब चॅनल असेल किंवा कुठेही काही असेल शिक्षक भरतीचं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. स्वतः तुम्हाला पवित्र पोर्टलचे जे काही ऑफिशियल वेबसाईटवर संपूर्ण सूचना सध्या बघा दिल्या जातात तर ते देखील तुम्ही एकदा बघून घ्यायचं आहे. तसंच बघा पुढे 10 नंबरचा प्रश्न होता की लॉग इन करण्यासाठी ID जो आहे लॉग इन ID कसा वापरावा आणि कोणत्या विशेष सूचना वाचाव्यात. तर आपल्याला लॉग इन ID जो आहे तर तो सध्या बघा तसेच दिनांक 6/8/2026 मधील सूचना क्रमांक 27A 29 37 आणि 8/8/2026 मधील सूचना क्रमांक 3-4 काळजीपूर्वक वाचून पुन्हा त्या ठिकाणी लॉग इन तुम्ही करू शकता. आता ह्या सूचना तुम्हाला टेलिग्राम आपलं चॅनल आहे त्या ठिकाणी देखील मिळून जाईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. ह्या सूचना व्यवस्थित एकदा वाचून घ्या. त्यानंतर तुम्हाला प्रक्रिया ही करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा प्राधान्यक्रम जनरेट या ठिकाणी जे काही केले आहे परंतु लॉक केले नाहीत ते ग्राह्य धरले जातील का, हा एक महत्त्वाचा प्रश्न उमेदवारांच्या सध्या बघा या ठिकाणी मनामध्ये किंवा जो काही विचारला गेलेला आहे की प्राधान्यक्रम तुम्ही जनरेट केले आहे परंतु लॉक या ठिकाणी केले नाही, मग ते तुम्हाला ग्राह्य धरले जातील का. तर बघा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर केवळ लॉक केलेले प्राधान्यक्रमच विचारात घेतले जातात. विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करणे आवश्यक आहे. लॉक न केलेले प्राधान्यक्रम ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणजे तुम्ही जनरेट जरी करून ठेवले आणि ते जर समजा लॉक केले नाही किंवा नजर चुकीने तुमचे लॉक करायचे राहून गेले असेल तर तुम्हाला त्या प्राधान्यक्रमाचा बघा शिक्षक भरतीमध्ये तुमचा विचार होणार नाही. म्हणून एकदा व्यवस्थित तुम्ही पुन्हा लॉग इन करून एकदा चेक करून घ्या. जरी तुमचे लॉक केलेले असेल तरी देखील तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या की आपले प्राधान्यक्रम खरंच लॉक झाले आहे किंवा नाही, तर ते लक्षात येईल तुम्हाला. तर महत्त्वाचा हे प्रश्न, तर हा एक महत्त्वाचा बघा प्रश्न इथं देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा 13 नंबरचा प्रश्न आहे की शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता कोणत्या दिनांकापर्यंत धारण करणे आवश्यक आहे. तर उमेदवारांनी पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनेचे अवलोकन करावे. कारण ह्या
व्यावसायिक आणि शैक्षणिक अहर्ते संदर्भात जे काही आपण सेल्फ सर्टिफाय करत होतो, तर त्या वेळेला सूचना देण्यात आल्या होत्या आणि ती जी काही डेट आहे तर त्या डेटवरच तुमचं सध्या बघा शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ता पूर्ण झालेली असायला पाहिजे. त्यानंतर पोर्टलवर लॉग इन करताना OTP प्राप्त होत नाही, तर आपल्याला माहिती आहे की OTP विषयी जे काही अडचणी आहे तर ती दूर करण्यात आली आहे. कृपया लॉग इन करून सध्या प्रयत्न करायचा आहे. जो काही न्यू टॅब आहे बरोबर, तर तो टॅब प्रायव्हेट टॅब तुम्हाला ओपन करून देखील लॉग इन सध्या करून बघा, जेणेकरून OTPचा जो काही प्रॉब्लेम आहे तो जवळपास आता दूर झालेला सध्या बघा पाहायला आपल्याला मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये अशा हा महत्त्वाच्या काही 14 प्रकारचे प्रश्न आहेत तर ते सध्या इथं विचारण्यात आले होते आणि त्याच्यानुसार ही जी काही उत्तरं आहे तर ती उत्तरं सध्या बघा आपल्याला ह्या शंका निरसनची न्यूज बुलेटिन आहे त्याच्या माध्यमातून इथं मिळालेल्या आहे. आता ह्या संदर्भात काही तुम्हाला अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर त्या संदर्भात तुम्हाला योग्य तो रिप्लाय देण्यात येईल. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर सर्व उमेदवारांनी प्रेफरन्स जे आहे तर ते एकदा लॉक करून घ्या, जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये तुम्ही पुढे जे काही आहे तर ते तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये सध्या बघा पुढच्या प्रक्रियेसाठी तुम्ही पात्र असणार. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.